सुप्रभात मंडळी. कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, सध्या कोकणात काय वातावरण बघायचं आहे हे बघा. गेले 5-6 दिवस तर पाऊस नाही आहे आणि कसं आहे, छोटे छोटे रोपं उगवलेत भाताचे, पण पावसाचं काही ठाव ठिकाणा नाही असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आज आहे विहाच्या शाळेचा दुसरा दिवस. सकाळी सकाळी माझी लेक उठून मस्तपैकी 8:30 वाजता शाळेत गेली आहे. सोनाली तिला घेऊन गेली आहे आणि मी आता थोडंसं पाठून बघायला जातो आहे की नक्की ती बसली आहे, काय करते. मला देखील उत्सुकता आहे. थोडीशी हट्टी आहे, त्याच्यामुळे थोडंसं मग थोडं लक्ष ठेवायला सोनाली थांबली आहे. बघूया, चला. हे गावाकडे असं वातावरण. शाळेत जाऊया आपण. विहाच्या अगोदर ती माझी शाळा आहे, सो माझ्या शाळेत जाऊया. कारण इथे 4थी इयत्तेपर्यंतचं शिक्षण माझं या शाळेमध्ये झालं. 5वीला तुरळला. सो ही शाळा, या शाळेमधल्या आठवणी माझ्या भरपूर आहे. चला शाळेत जाऊया. 2-2 फणस घेऊन जातात आंबवात. गावात असं भेट देतात. हो, शूटिंग काढली आहे तुमची. चला आपण इकडे शाळेत जाऊया. आज थोडेसे ढग वाटत आहेत बघा, थोडेच आहेत, एका ठिकाणीच आहेत. चला शाळेजवळ आलो आपण. थोडा रस्ता आहे, त्याच्यामुळे लहान मुलांवरती नजर ठेवून राहावं लागतं. शाळेच्या बाहेर तसे शिक्षक मंडळी कोणाला लहान मुलाला यायला देत नाही. तरी पण मंडळी, ही आहे आमच्या तुरळ हरेकरवाडीतली शाळा. चला आज जाऊया. बघा मस्ती चालली याची. चला इकडे बघा, मुलं आले आहेत. फोटो काढून दे मामाला. फोटो काढतोय. हा मामा फोटो काढतोय. लगीन बघ कसं तोंड डोले सगळं आहे त्याला. हात लावू नको मामाकडे बघ, म्हणजे तुझा पण फोटो. मंडळी चला, पिया ना शाळेमध्ये बसली आहे, थोडी मस्ती करते. तर थोडंसं मिक्सअप व्हायला वेळ जाईल, पण ती बिंदास असल्यामुळे काही तसं टेन्शन नाही. पण बसली आहे. सोनाली पण बसली आहे. 2-3-4 दिवस तरी तिला सवय होईपर्यंत सोनाली जाऊन पण तिथे थोडीशी थांबेल. सो सोनाली पण थांबली आहे. आणि अजून आत्ता मी आलो आमच्या शेतावरती. बघा शिडी घेतली आहे आणि आपल्याला काढायचं आहे फणस. कापा आहे की नाही बरं काय माहिती नाही, पण मोठा आहे. आई म्हणाली फणस काढूया बा. काय माहिती या अल्निनोमुळे कधी दुष्काळ आला तर फणसाच्या आटल्या तरी खायता येते. असू द्या. चला आहे. पिकलाय काय, कापाय की बरं काय काय माहित नाही कसं आहे. अच्छा, पहिल्यांदाच काढतोय ना, पहिल्यांदाच लागलाय. झाड बघ कसं पटापट मोठं झालंय 2-3 वर्षात. वरच्या बाजूला लाव, मी चढतो ते. होय, आईला म्हणत होतं मी चढतो. आई म्हणते बाबा शिडी मला झेपणार नाही तुझ्या वजनासकट, म्हणून मीच चढता. पिकलाय काय? चला फणस पिकलाय काय बघा. पिकलाय ना आहे, चिक लागला. चला पिक्का नाही, कापा असावा बहुधा. बघूया, पिकेल तेव्हा माहित पडेल. ही भारतीची भाजी बघ. हो, इकडे भारतीची भाजी पण आली. चला घरी घेऊन जाऊया ना. तू वाड्यात ठेवतेस? वाड्यात कशाला? चालेल, चला घरी घेऊन जाऊया. तयारी चालाय. तयारी तर झालाय, पिकेल म्हणून आपटायचं नव्हता. शिडी बांध, शिडी आण. बरं आणतो शिडी आणतो. चला मंडळी, फणस काढलाय आणि आता घरी घेऊन जातोय. आमची मॅव बघा धावत आली आम्हाला बघून. म्हणी मॅव कुठे जाते? फणस होय का? फणस. हा चल ये. चला, चिक पडला तर कपड्यावरचा जात नाही फणसाचा.
बघ काके लागले तर हात बघ कसं झाला. हे बघा हे याचे ना दात लागले ना फणसाच्या बाहेरचं आवरण किंवा कसं हातावरून आणला मग कसे हात झालेत. तर मंडळी दुपारी फणस काढून झाल्याच्या नंतर आहे ना काय असं खूप खास आपण केलं नाही. थोडं घरीच होतो, काही उर्वरित कामं होती ते आटपायची होती. मुंबईला जायचं देखील नियोजन करायचं होतं. त्या सगळ्याच गोष्टी एकदम आल्या. सो आज विहाची शाळेचा दुसरा दिवस होता. तर ती देखील शाळेत आता आठवडाभर जाऊन तिला सवय होईल एवढं मात्र खरं. कसं आहे मंडळी, 2 दिवसापूर्वी माझ्या मावशीची घरभरणी होती. तर गावाकडे घरभरणीला वातावरण कसं असतं ते नक्कीच बघा, कारण तो व्हिडिओ आपण शूट केलेला आणि मग पुढे काय आपण दाखवलं नव्हतं. सो तिची घरभरणी कशी झाली किंवा सत्यनारायणाची पूजा घरभरणीनिमित्त कशी होते थोडक्यात दाखवलं आहे. ते तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओच्या शेवटी भेटूया. मंडळी मावशीच्या घराजवळ पोचलो आहे आणि आत्ताच आपण पोचलो आहे ना सत्यनारायणाची पूजा पण आहे. तर त्या पूजेचे पण बरं बघूया कसं गावाकडे शुभकार्य झालं की पूजा असते. चला क्षमा करून मुंबईवाल्यापासून गाववाल्यांपासून गुराढोरात मुला माणसात आनंदाचे दिवस दाखवून 1 ते 21 ज्या वेळी तुला हाक मारतील साधूवाड्याला नवसाला पावलास कलावतीच्या हाकेला धावून आलास असाच या सर्व परिवाराच्या हाकेला धावून येऊन त्यांची इच्छित मनोरथ पूर्ण करून याहीपेक्षा आनंद उत्सव साजरा करून घे. श्री सत्यनारायण महाराज की जय. काय मजेत ना तुमचा भाचा बघा भाचा. हो जी नमस्कार. मावशी अभिनंदन अभिनंदन. आमच्या मावशी बघा चला मावशी खुश आहे आज खुश आहे. चला गडबडीत आहेत सगळे. फायनली घरभरणी झाली आणि सत्यनारायणाची पूजा पण आपण अटेंड केली आहे. सगळीच गडबड आहे. आपण नंतर परत कधीतरी येऊ. आपल्याला जायचंय देवरूखला. घरभरणीला आपण मस्त की पाय वगैरे पडलो. बाबांना सोडलंय आणि आई पण आली आहे. चाललोय देवरूखला. आपला मित्र भेटलाय. नाव सांग तुझा पूर्ण नाव सांग. आपला एकदम भारी एकदम कोकण संस्कृती परिवारातला सदस्य आहे. आपल्या मित्राचा मुलगा आहे. ही आमची ताई. चला तर मंडळी हा होता आजचा दिवस आणि आमच्या मावशीची झालेली घरभरणी. आय होप मला या गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मिळाला असेल. काय पावसाचं वातावरण तसं आज पण नव्हतं. पाऊस आजही कडक ऊन होतं. सो तुमचं कोकणातलं गाव कोणतं आहे आणि तुमच्या गावी मान्सून पोचला आहे का कमेंट करायला विसरू नका. सो मंडळी कोकणात अनेक घडामोडी होत आहेत. कुठे पदयात्रा चालल्या आहेत, काही आंदोलनं चालली आहेत, कुठे काय चाललं आहे, कुठे काय बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला काही कोकणात अशाच घडामोडींची माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून आवर्जून कळवा. सो चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा या कोकण आपलंच असा. डेली व्लॉग आवडत असतील तर डेली व्लॉग म्हणून कमेंट करायला विसरू नका.